झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। म्हसदीच्या आदिमाया धनदाई देवीच्या यात्रेला जल्लोषात सुरुवात। पालखी तगतराव मिरवणूक, कुस्त्यांचे विशेष आकर्षण। भाविकांच्या सेवेसाठी धनदाई देवी तरुण ऐक्य मंडळ सज्ज। धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील म्हसदी येथील आदिमाया धनदाई देवीच्या यात्रोत्सवाला जल्लोषात प्रारंभ झालाय। शुक्रवारी सायंकाळी गांधी चौकापासून देवीच्या पालखीची मिरवणूक निघाली। तिचे घरोघरी महिला भाविकांनी स्वागत केले। तर चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजेच शनिवारी प्रत्यक्ष यात्रोत्सव सुरू होऊन देवीच्या मंदिराजवळ विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे। पहाटे 5:30 ला मानाची सामूहिक काकड आरती झाली। पहाटेपासून नवस्फूर्तीसाठी भाविकांनी गर्दी केली। यात्रेनिमित्त मंदिर 24 तास खुले राहणार आहे। धनदाई देवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष यशवंतराव देवरे, उपाध्यक्ष गंगाराम देवरे, सचिव हिम्मतराव देवरे, खजिनदार सुरेश जैन, ज्येष्ठ संचालक रघुनाथ देवरे, सुभाष देवरे, निरंजन देवरे, महेंद्र देवरे, माजी सरपंच कुंदन देवरे, ज्येष्ठ नागरिक देवराम देवरे, पुरोहित गणू महाराज, भगवंत देवरे, विनायक देवरे, अशोक देवरे, राजेंद्र देवरे, राकेश देवरे, चंदन देवरे, निलेश देवरे, अरुण देवरे, पंकज देवरे, भैया मामा बेडसे, श्रीराम सेनेचे युवक, राजे संभाजी मित्र मंडळ, विविध धार्मिक मंडळे, शेकडो युवक आणि ग्रामस्थ हे यात्रेकरूंच्या स्वागतासाठी सज्ज आहेत। यात्रेनिमित्त खाद्यपदार्थ, खेळणी, संसारोपयोगी वस्तू विक्रीची दुकाने थाटली गेली आहेत। शनिवारी सायंकाळी मानाचा तगतराव मिरवणूक काढण्यात आली। रात्री करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा कार्यक्रम झाला। अमरावती नदी पात्रात रविवारी कुस्त्यांची दंगल होणार आहे। यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या पार्श्वभूमीवर साक्री, धुळे, दोंडाईचा, शिंदखेडा, नवापूर आगारातून 15हून अधिक एसटी बस सोडण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक सौरभ देवरे यांनी दिली। प्रतिनिधी तुषार देवरे, झेप मराठी, देऊर। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।